तुम्हाला काय वाटतं? त्यांनी सांगा माझ्या ऐकून जायला पाहिजे. मला वाटतं असं वेगळी रंगीसाठी करून आलेली आहे विषय असणार आणि खूप असणार मला सगळं खूप चांगला होता आनंदी होतं म्हणून मी तिला म्हणते की मला सांगितलं असेल तर मी सुद्धा तुम्हाला काय वाटतं? पॉझिटिव्ह वाटतं. बरोबर आहे. कशासाठी? तुम्हाला काय वाटतं? तिला बोलून असं वाटतं की पॉझिटिव्ह तर आज आपण मानसिक आरोग्य सगळीकडे आता बघतोय सगळे आपल्या आसपासच्या किंवा समाजामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर दिसतात जे शारीरिक काहीतरी बिघाड झाला की त्यावरती उपचार करणारे आपल्याला डॉक्टर मिळतात. तर मग मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर असं आपल्याला कुठे डॉक्टर मिळतात काय किंवा आपण एकमेकीला म्हटलं काय की तुझ्या आता तब्येत बिघडलेली आहे तुझा तब्येत बिघडलेली तू डॉक्टर मिळतात पण तब्येत कुठल्या कारणास्तव बिघडलेली आहे असं कोण विचारते का आपल्याला आपल्या काय विचार डायरेक्ट आपण काय करतो आयसीयू तुला समजा किंवा ताप आलाय असं नॉर्मल आपण तिला होत असतो. बरोबर. तर आज आपण काय बघणार आहोत मानसिक आरोग्य. तर मग मानसिक आरोग्य बिघडण्याची कारणे काय आहेत? पुरेशी झोप नसणे कामाचा म्हणजे काम करत असेल तर त्याचा खूप व्याप असणे आणि त्यातून त्याला नियोजन साधता नाही त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. तुम्ही सांगा त्याचे म्हणजे एखाद्या गोष्टीवर जास्त विचार करणे सांगा. ताणतणाव जास्त असणे तसेच आरोग्य व्यायाम वगैरे नसल्यामुळे आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती कशा असतात त्याचा आपल्यावरती परिणाम होत असतो. जर बाजूची व्यक्ती खुश असेल तर आपण सुद्धा काही प्रॉब्लेम असेल तर आपण पण आनंदी होत असतो. जर आपण आनंदात असतो आणि बाजूची व्यक्ती दुःखी असेल तर त्याचा नकळत परिणाम आपल्यावरती होत असतो. म्हणजेच कौटुंबिक कुटुंबाचा खूप जास्त आपल्यावरती मानसिक आरोग्यावरती परिणाम होत असतो. जर घरातलं सगळं व्यवस्थित असेल तर आपण सगळं मानसिक आरोग्य खराब व्हायची जे कारणे आहेत ते सांगतो. मग त्याची लक्षणे काय आहेत? काय काय दिसतात लक्षणे की याच्यावरती मानसिक आरोग्याचे आहे ते थोडं बिघडल्यासारखं वाटते. असं लक्षणे काय काय आहेत कोण सांगू शकतो? सांगा. कामामध्ये लक्ष लागत नाही. हा लक्ष न लागणे कामामध्ये लक्ष न लागणे. तुम्ही सांगा. हा बरोबर आहे. चांगलं उत्तर दिलं. कुठलीही गोष्ट निवड करताना कन्फ्यूज असणे. हा कन्फ्यूज असणे. बरोबर आहे. सहानुभूतीची कमतरता असते. बरोबर आहे. मॅडमांनी सांगितलं सहानुभूतीची कमतरता असते. तर मानसिक आरोग्य ज्या व्यक्तीचं बिघडलेलं आहे त्याचे कारणे सांगायचं म्हटलं तर पहिलं कारण हे ती जी व्यक्ती आहे ती सतत काही ना काहीतरी विचारात गुंतलेली असते. मग तिच्या चेहऱ्यावरून आपल्याला समजते की ती विचार जास्त करत आहे. ठीक आहे. दुसरं कारण सांगायचं म्हटलं तर ती एकटी राहायला पसंत करते. तिसरं कारण सांगायचं म्हटलं तर ती समाजापासून मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापासून संप्रेषण करायला ते टाळते. अशा बऱ्याच प्रकारची आपल्याला मानसिक म्हणजे तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा तिला मानसिक प्रॉब्लेम आहे हे आपल्याला जाणवते. त्याचबरोबर आपण बघतो की अस्वस्थ असते ती एकटे राहण्यात पसंत करतच असते. ठीक आहे. तर मग असे हे मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी आपण काय करू शकतो? काय करतात तुम्ही? काय करता? मानसिक आरोग्य आपलं बिघडायला नको आणि समजा बिघडलेलंच आहे तर ते आहे कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काय करताय सांगा.
मानसिक आरोग्य बिघडण्याचं पूर्णतः प्रत्येक व्यक्तीला समजलेलं असं नाही, पण कुठे हे समजत असतं की कोणतरी आपलं फिटनेस नाही किंवा मला आता चांगलंच वाटत नाही असंच वाटते. तर त्यावेळेला व्यक्तीनं एक होण्याचं हे करण्यापेक्षा त्यांना आपल्या जवळच्या व्यक्तीला, आपल्या अध्यक्षांना, आपल्या नातेवाईकांना किंवा एखादी मित्र असेल तर त्यांना जे आपल्या मनात आहे ते बोलावं, म्हणजे मनमोकळेपणा स्वतःबद्दलची सहानुभूती बाळगावी, स्वतःबद्दल कधीच वाईट मत करू नये. आणि पण सांगा मानसिक तर मग आपण काय करतोय नॉर्मली गाणं ऐकणे किंवा मग पेंटिंग काढणे, कुठंतरी वॉकिंगला जाणे, डान्स करणे, ठीक आहे, अशा गोष्टी, मग प्राण्यांसोबत खेळणे, लहान मुलांसोबत खेळणे असं करतो. पण आताचं चालू दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपण सगळे एवढे गुंतलेले आहोत, आपल्याला स्वतःला पण थोडाफार म्हणजे वेळ द्यायला आपल्याला म्हणजे वेळच नाही. तर मग अशा वेळी आपण काय करू शकतो? मानसिक आरोग्य माझं स्वतःच, मी पण एक मॅडम आहे, टीचर आहे, शिक्षक आहे, माझं मानसिक आरोग्य बिघडले. मग अशा वेळेला मी काय करणार? तर तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही काय करता? ठीक आहे, तर मग आपण एक ऍक्टिव्हिटी घेऊया, वहीचं एक पान काढायचं. काढायची पानं. सगळ्यांनी पाणी काढलं. ऍक्टिव्हिटी सर मी हे पण सगळ्यांकडे अवेलेबल असते. वेळ जरी नसला तरी पण एक पान करून काढायचं आणि काय करायचं? काढायचं चालू करायचं, समोर घ्यायचं, मनामध्ये विचार आणायचे आणि चालू करायचं. आता मी चालू करतो, तर त्याच्या मागून तुम्ही पण तुम्हाला ज्या ज्या गोष्टी वाटतात ते काढून टाकायचं. घरातल्यांचा त्रास आहे, कामाचा जास्त लोड आहे, लग्नाचा विचार आहे, लग्न करायचा, अजून जॉब नाही, जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही आल्या, ज्या अपेक्षा स्वतःकडून ठेवलेल्या त्या काही कारणास्तव पूर्ण नाही झाल्या. आणि हे शेवटचं आहे ते स्वतःला खुश करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीला स्वतःला खुश करण्यासाठी. आता हा जो चिठ्ठ्या आहेत ते काय करायचं माहिती काय? ह्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या आपल्याजवळ ठेवायच्या, टाकायच्या नाही. टाकणे खूप जुनी मेथड होती. आता काय करायचं माहिती काय? ह्या ज्या चिठ्ठ्या आहेत आपल्याजवळ ठेवायच्या आणि कुठे ठेवायच्या? अशा ठिकाणी ठेवायच्या की सारखं सारखं आपल्याला ह्या चिठ्ठ्या दिसायला पाहिजे, अशा डोळ्यासमोर ठेवायच्या. ते जिथं म्हणजे आपलं वॉलेट असेल किंवा सॅम असेल ते चिठ्ठ्या ठेवायच्या. ज्या ज्या वेळेला लागला की सारखं सारखं चिठ्ठ्या काढत असायचं की ह्या